नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं धन मराठी चॅनलमध्ये. मी तुमचा होस्ट CA करण महाले. आता आपण आज धन मोबाईल ॲप कसा यूज करायचा, त्याच्यामध्ये काय काय फीचर्स अवेलेबल आहे हे सगळे बघणार आहोत. व्हिडिओ पुढे बघायच्या पहिले सबस्क्राईब करून घ्या चॅनल, कारण की अशा माहितीच्या गोष्टी तुमच्याकरता मराठी भाषेत कुठेच अजून भेटणार नाही आहेत. तर चला तर मग बघूया धन ॲपमध्ये आपल्याकरता काय काय आहे. धन मोबाईल ॲप जर तुम्ही ओपन केलं तर तुम्हाला लक्षात येईल की हा आपलं ॲप ओपन केल्या हा होम पेज आहे. होम पेजमध्ये जेव्हा तुम्ही पहिल्या पेजवरती बघाल, आल्या तुमच्याकडे तुमचा फोटो आहे, वरती आहे तुमचं नाव. खाली जर तुम्ही इथे चेक कराल तर इथे तुमचं इंडेक्स निफ्टी 50 आणि त्याचा आजचा रेट आणि किती वरती होता तो ते दिसतं. त्यावर क्लिक केल्यावर आपल्याला खाली दिसतं की बाकी इंडेक्सेसचं काय आहे आजचा भाव, तर तो आपल्याला इथे दिसेल. तुम्हाला फक्त यावर क्लिक करून सगळ्या डिटेल्स बघता येतील. एकाच याच्यात क्लिकमध्ये तुम्हाला दिसणार आहेत. थोडं खाली आलो तर तुम्हाला कळेल की खाली तुमचा पोर्टफोलिओची समरी पण आहे, की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये टोटल प्रॉफिट आता किती चालू आहे, इन्व्हेस्टमेंट किती, त्याची आत्ताची व्हॅल्यू किती, स्टॉक्स किती, म्युच्युअल फंड्स किती, ETF किती, प्रत्येकाचं वेगळं टॅबही दिलेलं आहे. यात पुढे आपण जर जाऊ तर पुढे आपल्याला दिसेल की पहिला टॅब आपल्याकडे आहे स्टॉक्स. जेव्हा तुम्हाला स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट किंवा ट्रेड करायचं आहे, यावर तुम्ही जेव्हा क्लिक कराल तुम्हाला इथे खूप सारे आता नवीन ऑप्शन्स दिसायला लागले आहेत. पहिला टॉप गेनरमध्ये हे कालचे सगळे, म्हणजे मी आज जेव्हा रेकॉर्ड करतो आहे हे आदल्या दिवशीचे, हे सगळे टॉप गेनर स्टॉक्स, म्हणजे जितके स्टॉक्स सगळ्यात वरती होते काल, ही सगळ्यांची इन्फॉर्मेशन आलेली आहे. टॉप लुझर्स पुढच्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिसतात. ते 52 वीक हाय, हे स्टॉक्स किती वरती गेले आहेत, जे 52 वीक हायवरती आहेत. पुढचा टॅब आहे 52 वीक लो, इथे ती समरी आलेली आहे. व्हॅल्यू वाईज म्हणजे किती टोटल ट्रान्झॅक्शन झाल्यात आज पैशांमध्ये, जर आपण मोजलं व्हॉल्यूम इंटू त्याची प्राईस मल्टिप्लाय केली तर व्हॅल्यू वाईज हे सगळ्यात स्टॉक आज वरती होते. नुसतं व्हॉल्यूम वाईज आपण जे बोलत होतो तोही तुम्हाला पुढच्या टॅबमध्ये ऑप्शन दिसतो. ओनली बायर्स म्हणजे असे स्टॉक जिथे अप्पर सर्किट लागले असतील, ओनली सेलर्स असे स्टॉक जिकडे लोअर सर्किट लागले असतील, इतक्या सगळ्या इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. समजावून घ्या 2 मिनटं. टॉप गेनर्समधनं एखादा स्टॉक आपल्याला आवडतो आणि आपल्याला वाटतं आपल्याला याच्यामध्ये ट्रेड करायचं आहे, इथे तुम्ही क्लिक कराल जेव्हा एखाद्या स्टॉकवर, तर तेव्हा तुम्हाला ही इन्फॉर्मेशन दिसते. या इन्फॉर्मेशनमध्ये बघाल तर वरती स्टॉकचा रेट आज त्याच्यात काय झालेलं आहे, किती प्राईस खालती आहे, पर्सेंटेजमध्ये किती आहे. खाली तुम्हाला हे दिसतंही आहे की याच्यात काही MTF पण एक दिसतो आपल्याला 4.17. ते काय आहे तेही आपण बघूया पुढे. इथे खालच्या टॅबमध्ये मार्केट म्हणजे आजचं 1 दिवस, 5 दिवस, 1 महिना, 6 महिने, 1 वर्ष, 5 वर्ष, या सगळ्या इथे आपल्याला टाईम फ्रेमवरती त्याचा लाईन चार्ट दिसतो आहे. तुम्हाला चार्ट बघायचा असेल तर खाली इथे ॲरो यावर क्लिक केला तर त्याचा चार्टही ओपन होऊन जाईल. जो ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट तुमच्या मोबाईलवरती लगेच ओपन होईल. तात्पुरता आपण पुढे जाऊया. या स्टॉकमध्ये जर ॲनालिसिस केलं तर ही इन्फॉर्मेशन तुमच्या समोर अवेलेबल आहे की त्याचं रेटिंग किती आहे. आता त्याचं बायचं रेटिंग आहे 87%, होल्डिंगचं आहे एवढं, सेलचं आहे एवढं. तुम्हाला तुमचे काय नोट्स ॲड करायचे असतील तिथे ॲड नोटमध्ये जाऊन तुम्हाला या स्टॉकबद्दल तुमचं जर काही असेल कॅल्क्युलेशन, तुमची इन्फॉर्मेशन, तुमचा अभ्यास, तुमचा ॲनालिसिस ते इथे टाकता येईल. एक टॅगही ॲड करता येईल. या व्यतिरिक्त खाली जर बघाल तर त्याचं पिअर कंपॅरिझन म्हणजे त्याच्याच दुसरे कॉम्पिटिटर्स शेअर्समध्ये त्यांचं मार्केट कॅप किती आहे, त्यांचं PE रेशो किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे आहे. बाय आणि सेल बटन दोन्ही आहेत खाली. पुढे जर तुम्ही जाल तर न्यूज काही आहे का त्या स्टॉकबद्दलची, त्याच टॅबमध्ये तुमच्याकरता न्यूजही अवेलेबल आहेत. मार्जिन्स म्हणजे तुम्हाला मार्जिनवरती जर हा स्टॉक घ्यायचा असेल, जर इंट्राडेला घ्यायचा आहे तर त्याचे एका क्वांटिटी करता समजा त्याची 813 LTP म्हणजे लास्ट ट्रेडेड प्राईस आहे, तर आत्ता 20% मार्जिन तुम्हाला द्यायला लागेल. म्हणजे ₹162 तुम्हाला आत्ता द्यायला लागतील. तुम्हाला 5 पट लिव्हरेज भेटते इंट्राडेला. MTFवर जर क्लिक कराल तर तुम्हाला दिसतं की 813चा स्टॉक तुम्हाला 195मध्ये भेटतो, म्हणजे मार्जिन 24% भरायचं आहे. या इन्फॉर्मेशन पण इथे आहे. जर तुम्हाला हा स्टॉक प्लेज करायचा असेल, म्हणजे जर तुमच्याकडे हा स्टॉक आहे आणि जर तुम्हाला त्याच्यावर मार्जिन हवं असेल, तीही इन्फॉर्मेशन इथे आहे. 813च्या स्टॉकवर तुम्हाला ₹705 मार्जिन भेटू शकतं, ज्याला आपण प्लेज मार्जिन म्हणतो. पुढे जाऊया तर हा जर स्टॉक FNOमध्ये असेल, FNO टॅबमध्ये तुम्हाला दिसेल की याचे टॉप 5 ट्रेडेड कॉन्ट्रॅक्ट्स, म्हणजे आपण ओपन इंटरेस्टनी त्याचे जे कॉलचे स्ट्राईक किंवा पुटचे स्ट्राईक्स असतील त्या इथे तुम्हाला दिसतील. डिसेंबरचे, जॅनचे आणि फेबचे खाली हेही टॅब अवेलेबल आहेत. त्यापुढे जर तुम्ही बघाल की ही वरच्यावर टॉप 5 ट्रेडेड कॉन्ट्रॅक्ट दिसतात. जर तुम्हाला व्ह्यू फुल ऑप्शन चेनवर जर तुम्ही क्लिक केलं इथनंच, तर तुम्हाला या स्टॉकची पूर्ण ऑप्शन चेन तुमच्या मोबाईलवर लगेच दिसणार आहे. तुम्ही स्क्रोल करून एका नजरेत सगळं बघू शकता की कॉल आणि पुटचे ओपन इंटरेस्ट कुठे जास्त आहेत, कुठे कमी आहेत.
फंडामेंटल्सवर जर आपण क्लिक करू तर फंडामेंटल व्हॅल्युएशन्स, कंपनीचं मार्केट कॅप, आत्ताचा पी रेशो, डिव्हिडंड यील्ड हे किती भेटतं आहे हे इथे अवेलेबल आहे. आत्तापर्यंत त्यांनी रिटर्न कशी दिलेत, त्यांचं शेअर होल्डिंग पॅटर्न कसं आहे, या सगळ्या गोष्टी फंडामेंटलमध्ये आहे. खाली जर तुम्ही बघाल अजून स्क्रोल करून तर फायनान्शियल रिझल्ट्स, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट, कॅश फ्लो, याही सगळ्या इन्फॉर्मेशन आहे. ग्राफिकल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला रेव्हेन्यू आणि प्रॉफिटचा ट्रेंडही दिसतो गेल्या 5 वर्षाचा, हेही तुम्हाला बघता येईल. कॉर्पोरेट ॲक्शन्समध्ये तुम्हाला कळेल की येत्या काही दिवसात कंपनीची काही कॉर्पोरेट ॲक्शन आहे का, AGM होणार आहे का, रिझल्ट डिक्लेअर होणार आहे का, डिव्हिडंड येणार आहे का, या सगळ्या गोष्टी इथेही दिसायला मिळेल. कंपनीची अजून माहिती असेल तर इथे अबाउट कंपनीवर क्लिक कराल तर तुम्हाला कळेल की कंपनीचं नाव, तिचं सेक्टर, सब सेक्टर, क्लासिफिकेशन, इंडस्ट्री, त्याचं कोड, हे सगळे डिटेल्स इथे अवेलेबल आहे. तेवढ्या सगळ्या इन्फॉर्मेशन्स मिळाल्यावर समजा तुमचं मन असेल की हा स्टॉक बाय करायचा, बायवर क्लिक केल्यावर अशी इन्फॉर्मेशन, असा टॅब तुमच्यासमोर ओपन होईल. इथे रेट आहे वरती. हा तुम्हाला कशाकरता विकत घ्यायचा आहे, ट्रेडिंग करता घ्यायचा आहे, पे लेटर म्हणजे तुम्हाला आत्ता पैसे न देता नंतर पैसे द्यायचे त्याच्यात घ्यायचा, की इन्व्हेस्टिंग करता. समजा तुमचं स्विंग ट्रेडिंग किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगचा अप्रोच असेल तर तुम्हाला इन्व्हेस्टिंग हे चूज करायला लागेल. ट्रेडिंगवर क्लिक कराल तर हा इंट्राडेसाठी असेल. ही पोझिशन 3:20 स्क्वेअर ऑफ होऊन जाते. इथे तुम्हाला तुमची क्वांटिटी टाकायची आहे, प्राईस मार्केटनी घ्यायचा आहे का लिमिटने घ्यायचा. लिमिटने घ्यायचा असेल तर तुम्हाला इथे खाली लिमिट टाकायला लागेल. ट्रिगरमध्ये जाल तर तुम्हाला ट्रिगर प्राईस टाकायला लागेल. आणि जर सुपर ऑर्डरनी घ्यायचं असेल, सुपर ऑर्डरचा एक सेपरेट व्हिडिओ असेल चॅनलवर, त्यात तुम्हाला एकदम डिटेलमध्ये कळेल की सुपर ऑर्डर कशी वापरायची. पण थोडक्यात सांगतो की सुपर ऑर्डर म्हणजे काय, की तुम्ही तुमची आत्ताची लिमिट प्राईस, त्याचं तुमचं टार्गेट आणि स्टॉप लॉस, या तिन्ही गोष्टी एकत्र लावता येईल, याला सुपर ऑर्डर म्हणतात. तीही तुम्हाला याच्यात लावू देईल. आणि ही सुपर ऑर्डर तुम्हाला प्रत्येक याच्यात अवेलेबल आहे. तुम्ही इन्व्हेस्टिंगला जरी गेले तरी आहे, तुम्ही ट्रेडिंगला गेले तरी आहे. तर वरचा टॅब तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग माइंडसेटप्रमाणे घ्यायचा आहे की तुमचा ह्या स्टॉकबद्दलचा व्ह्यू काय आहे. इंट्राडे असेल तर ट्रेडिंगमधनं जा, थोडं स्विंग किंवा पोझिशनल असेल तर इन्व्हेस्टिंग थ्रू जा. आणि जर तुम्हाला MTF थ्रू घ्यायचं असेल तर तुम्हाला पे लेटरवर क्लिक करायला लागेल आणि तिथनं हा स्टॉक परचेस करायला लागेल. खाली तुम्ही इन्स्टंट बाय म्हणू शकता. सेल करायचं असेल तर तुमच्याकडे वरतीच सेल टॅबही आहे, तिथे ह्याही सगळ्या इन्फॉर्मेशन्स अवेलेबल आहे. चला, जसं आपण टॉप गेनर्समध्ये गेलो, परत होम पेजवर येऊया. स्टॉक्सनंतर पुढचा टॅब आहे ऑप्शन्स ट्रेडिंग. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये बघूयात की आपल्याकरता काय काय आहे. जेव्हा तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगवर क्लिक करता, तुमच्यासमोर इथे निफ्टी 50, सेन्सेक्स सगळेवरती आपले मेन इंडेक्स सगळे आले आहेत, ज्याचे ऑप्शन ट्रेडिंग चालते. जी एक्सपायरी जवळ असेल किंवा आज असेल ती तुम्हाला इथे वरती दिसणार आहे. जसं आता इथे निफ्टी 50ची एक्सपायरी इन 3 days असं लिहिलेलं आहे, म्हणजे ही 3 दिवसात एक्सपायरी होणार आहे. त्याचं इंडेक्सवरती आहे. त्याची ऑप्शन चेन किंवा त्याची फ्लॅश ट्रेड जर तुम्हाला लगेच घ्यायची असेल, स्कॅल्परवर क्लिक कराल तर स्कॅल्पर मोड लगेच ओपन होईल. समजा आपण ऑप्शन चेनवर जाऊया, तर निफ्टीची ऑप्शन चेन लगेच ओपन होईल तुमच्यासमोर. तुम्ही बघत असाल तर बाय डिफॉल्ट जी सगळ्यात पहिली असेल एक्सपायरी ती असेल ओपन. इथे 9 डिसेंबर दिसते, म्हणजे आता हे 9 डिसेंबरची ऑप्शन चेन आहे. 16 डिसेंबरवर क्लिक करू तर 16 डिसेंबरची ऑप्शन चेन इथे दिसेल तुम्हाला. वरतून तुम्ही ऑप्शन चेनची एक्सपायरी चेंज करू शकता. खाली जर तुम्ही बघाल तर समजा मी 9 डिसेंबरवर परत येतो, मला इथे ओपन हाय, ओपन लो, हाय ओपन इंटरेस्ट हे सगळं सॉर्ट करता येईल. हाय व्हॉल्यूम, समजा मी ओपन हायवर क्लिक केलं तर तुम्हाला आता इथे दिसेल कॉलच्या साईडला 26,850ला इथे मला ओपन इज इक्वल टू हाय दिसतं. जर तुम्ही ती एखादी स्ट्रॅटेजी वापरत असाल तर ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओपन लोवर क्लिक केलं तर आता मला ओपन लोचे पण सगळे स्ट्राईक प्राईस दिसतात आहे, त्याच्यावरती मार्किंग करून आलं आहे. मी जर हाय व्हॉल्यूमवर क्लिक केलं तर मला कुठे सगळ्यात हायेस्ट व्हॉल्यूम झाला आहे तेही दिसेल. इथे बघा आता OI2 म्हणजे हा सगळ्यात OI सेकंड लेवलचा हायेस्ट इथे क्रिएट झालेला आहे. फर्स्ट लेवलचा इथे आहे OI1, OI3 इथे सगळ्या डिटेल्स दिसतात आहे. हाय OI नंतर हाय व्हॉल्यूम, हाय व्हॉल्यूमवर क्लिक केलं, आता हाय व्हॉल्यूमवरती मला हाय व्हॉल्यूमचे पण सगळे इथे दिसतील. हाय IV, मी IV प्रमाणे पण सॉर्ट करू शकतो. समजा तुम्हाला सगळी कॉलची इन्फॉर्मेशन बघायची आहे तर कॉलच्या बाजूला एक टॅब दिसतो आहे, त्या ॲरोवर क्लिक केलं तर तुम्हाला फक्त कॉलची सगळी इन्फॉर्मेशन इथे ओपन झाली. मगा फक्त LTP आणि ओपन इंटरेस्ट दिसत होतं. आता तुमच्याकडे व्हॉल्यूम आहे, IV आहे, डेल्टा, गॅमा, थीटा आणि वेगा, ही सगळी इन्फॉर्मेशन या साईडला दिसते. आता जर मी परत वरती बॅक क्लिक करेल तर मी ऑप्शन चेनवर येऊन जाईल, जी एकदम प्रिसाईज छोट्या फॉर्मॅटमध्ये माझ्याकडे. पुटवर क्लिक करेल तर मला पुटच्या साईडचे सगळे डिटेल्स दिसेल त्या स्ट्राईक प्राईसचे. बाजूला स्ट्राईक प्राईसचा कॉलम आहे, इथे LTP, OI, व्हॉल्यूम, IV, डेल्टा, गॅमा आणि थीटा हे सगळे कॉलम्स मला दिसतात आहे.
मी बाहेर आलो. ऑप्शन चेनमधनं जर मला फ्लॅश ट्रेड, मला लगेच जर ट्रेडिंग करायचं असेल, कारण की माझा लगेच काहीतरी व्ह्यू बनला आहे आणि माझा व्ह्यू काय आहे याप्रमाणे मी लगेच एक ट्रेड घेऊ शकतो. म्हणजे मला जर निफ्टीवरती व्ह्यू बुलिश आहे तर मी 1वर जर क्लिक केलं तर 1 लॉट म्हणजे 75 क्वांटिटी इथे 9 तारखेची इथे मला खाली सगळं दिसतं आहे की मला ॲट द मनीचा घ्यायचा आहे की हायेस्ट ओपन इंटरेस्टचा घ्यायचा की टॉप ट्रेडेड कॉन्ट्रॅक्टचा घ्यायचा. तात्पुरता बाय डिफॉल्ट ॲट द मनीवर क्लिक असेल आणि ती पण आत्ताची एक्सपायरी. इंट्राडे प्रोडक्ट बाय डिफॉल्ट सिलेक्टेड असेल. तुम्ही जर इन्स्टंटवर क्लिक कराल म्हणजे 2 क्लिकमध्ये तुमचा एक बुलिश ट्रेड लगेच होऊ शकेल कंप्लीट फ्लॅश ट्रेडच्या ऑप्शनमधनं. जर तुमचा व्ह्यू बेरिश असेल, बेरिशवर क्लिक करा आणि इन्स्टंटवर क्लिक करा तर ॲट द मनीचा एक पोझिशन लगेच तुमच्या फेवरमध्ये ट्रेड येऊन जाईल. हा फ्लॅश ट्रेडचा फायदा आहे. तुम्ही इथून एक्सपायरी आणि खाली तुम्हाला पाहिजे तो कॉन्ट्रॅक्टही शिफ्ट करू शकता आणि चेंज करू शकता. बाहेर आलो, स्कॅल्परमध्ये जाऊया. स्कॅल्परमध्ये काय होतं की आता निफ्टीचा चार्ट ओपन झाला, तुम्ही जर का इंडिकेटर लावले असाल तर तेही तिथे ओपन होतील. आणि या स्कॅल्पर मोडमधला फायदा काय की जर तुम्ही खाली बघाल तर चार्टच्या खालच्या बाजूला लेफ्ट साईडला बाय कॉल आणि राईट साईडला बाय पुट हे दिसतं आहे. म्हणजे वरती चार्ट बघून तुम्ही लगेच ठरवू शकता की मला आता करायचं काय. इथे बाय डिफॉल्ट जर तुम्ही क्वांटिटी खाली बघाल तर 9 डिसेंबरची कॉलची 1 लॉट आणि पुटची 1 लॉट क्वांटिटी आहे. तुम्ही इथे बघाल तर इथे हे 3 डॉट दिसतात ते त्यावर क्लिक कराल तर तुम्हाला तुमच्या ऑर्डरचे डिटेल्स सगळे दिसतील. पेंडिंग, सक्सेस काही झालं असेल तर ते डिटेल्स अवेलेबल आहे. खाली अजूनही ऑप्शन्स आहे पुढच्या बाजूला, तिथे क्लिक कराल तर तुम्हाला तुमचे लॉट हेही सेट करून ठेवता येतील. समजा तुम्हाला 10 लॉट घ्यायचे असेल तर तुम्ही इथे जर 10 टाकून ठेवले आणि सिलेक्ट आणि कन्फर्म केलं तर इथून पुढे तुमचे 10 लॉट या कॉन्ट्रॅक्टनी ट्रेड होतील इथनं. तर फक्त तुम्हाला एका क्लिकवरती डायरेक्ट ऑर्डर्स जातील. आज मार्केट बंद आहे म्हणून आपल्या ऑर्डर एक्झिक्यूट झाल्या नाही. उद्या जेव्हा मार्केट चालू असेल आणि तुम्ही इथनं क्लिक कराल तर डायरेक्ट ऑर्डर्स एक्झिक्यूट होऊ शकतील. तर ते स्कॅल्पर मोडचा फायदा आहे. इथे जसं एक्सपायरी ट्रेडिंग निफ्टी जवळची आहे म्हणून आपल्याला ती पहिले दिसली. तुम्ही राईट स्वाईप कराल तर त्याच्या पुढची एक्सपायरी जी 5 दिवसानंतर सेन्सेक्सची आहे ते दिसायला लागलं. पुढे कराल तर बँक एक्स जी 18 दिवसानंतर आहे ती दिसते. त्याच्या पुढे कराल तर बँक निफ्टी जी 24 दिवसानंतर आहे ती दिसते. अशी तुम्हाला इथे एक्सपायरीचे वरती टॅब दिसतात ते सेकंड कॉलममध्ये. खाली याल तर तुम्हाला ट्रेड इन इंडेक्स ऑप्शन्स, तुम्हाला तसं नको असेल इथे खाली तुमच्याकरता सोप्या याच्यात हे दिलं आहे की टॉप ट्रेडेड निफ्टी 50चे हे 3 कॉन्ट्रॅक्ट दिसतात आहे. सेन्सेक्सचे इथे दिसतील, BSEचे याच्या बाजूला दिसतील. हाय OI म्हणजे सगळ्यात हायेस्ट ओपन इंटरेस्ट कुठे आहे ते सॉर्ट करून आले. हाय IVनी सॉर्ट करून आलेले हायेस्ट ऑप्शन्स टॉप 3 ते इथे दिसतील. खाली नुसतं ऑप्शन चेनला जर डायरेक्ट जायचं असेल तर खाली ऑप्शन चेनचा एक टॅब आहे. तिथे निफ्टी 50, सेन्सेक्स, बँक एक्स यांच्या सगळ्यांचे ऑप्शन चेन आहेत. स्टॉकचं करायचं असेल तर स्टॉकमध्ये कुठला स्टॉक आज हायेस्ट टॉप ट्रेडेड आहे तिथे समजा हा स्टॉक दिसतो आहे, केन्स दिसतो आहे, इंडिगो दिसतो आहे. हायेस्ट OIवाले कुठले स्टॉक आहेत ज्यांच्यात OI सगळ्यात जास्त ट्रेड झाला ते इथे रिलायन्स, इन्फी, TMPV, SBI हे सगळे दिसत आहे. हाय IVवाले बघायचे तर हाय IVवाले पण मला इथे दिसतील. ह्या व्यतिरिक्त मला नुसते स्टॉक ऑप्शन्समध्ये नाही तर मला बघायचे OI मूव्हर्स की ओपन इंटरेस्ट मूव्ह कुठे कुठे होतं आहे. मी या टॅबवर जर क्लिक करेल तर मला आजचे सगळे ओपन इंटरेस्टच्या सगळ्या मोमेंटम इथे दिसतील की केन्समध्ये सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट वाढला, किती वाढला आहे, किती पर्सेंटेजमध्ये वाढला. सेम बाजूचा जर तुम्ही ओपन इंटरेस्ट गेनरच्या बाजूला बघाल OI लुझर्स, तसंच तुम्हाला ओपन इंटरेस्ट कुठे मॅक्झिमम पडतं तेही दिसेल. इथेच तुम्ही जाल तर तुमच्या प्राईस गेनर पण दिसेल की कुठल्या ऑप्शनच्या प्राइजेस वाढल्या आहेत सगळ्यात जास्त, कुठल्या ऑप्शनच्या प्राइसेस पडल्या आहे प्राईस लुझरच्या टॅबमध्ये दिसेल. ओपन आहे परत या टॅबमधनं तुम्हाला बघता येईल. म्हणजे जे आपल्याला ऑप्शन चेनवरही दिसत होतं ते असं टॅब्युलर फॉर्ममध्येही अवेलेबल आहे. ओपन लो तेही अवेलेबल आहे. परत बॅक करूया. ऑप्शन चेनमध्ये आपण टॉप ट्रेडेड ऑप्शन्स बघितले, OI मूव्हर्स बघितल्या, प्राईस मूव्हर्स बघितल्या, ओपन हाय, ओपन लो हे सगळे बघितले. आणि जर मला सगळेच ऑप्शन्स बघायचे आहेत तर व्ह्यू ऑल मी बघेल. खाली ह्या टूल्स परत अवेलेबल आहेत. स्कॅल्पर, फ्लॅश ट्रेड, बास्केट ऑर्डर्स किंवा ट्रेडर्स कंट्रोल. ट्रेडर्स कंट्रोलवर जर तुम्ही जाल, ऑप्शन ट्रेडर्समध्ये बऱ्याचदा असं होतं की तुम्ही तुमची रिस्कला मॅनेज नाही करत बरोबर. ते करण्यासाठी धन ॲपमध्ये इथे कंट्रोल्स दिलेले आहेत. तुम्ही जेव्हा ट्रेडर कंट्रोल्सवर जाल इथे बरेचसे ट्रेडर कंट्रोल तुम्हाला दिले आहे की तुमच्या ऑर्डरचे प्रेफरन्सेस तुम्हाला काय हवे आहेत. निफ्टी 50मध्ये तुमचं प्रेफरन्स कसा हवं, तुमची डिफॉल्ट क्वांटिटी किती असायला हवी, तुमची मॅक्स क्वांटिटी तुम्हाला सेट करून ठेवता येईल. चुकून कधी तुमच्याकडनं मॅक्झिमम क्वांटिटी त्याच्यावर जायला नको, हे तुम्ही प्रेफरन्सेस इथनं सेट करू शकतात. तसंच तुम्ही खाली आल तर तुम्ही तुमच्या क्लोज वन्सला इन्फॉर्म करू शकता. तुम्ही ट्रेडिंग बडीज इथे टाकाल तर त्यांचेही इन्फॉर्मेशन इथे येतील. त्याच्या खाली आहे
तुमचं ट्रेडिंगचं SOS. ओव्हर ट्रेडिंग जर तुम्हाला कमी करायची आहे, ओव्हर ट्रेडिंग होत असेल तर तुम्ही इथे लिमिट लावू शकता की डेलीचे ऑर्डर्स किती आहे, त्या तुम्ही इथे सेट करून अलर्ट लावू शकता, तेव्हा तुम्हाला त्याचा अलर्ट येईल. खाली जर तुम्ही हेवी लॉसेस करत असाल तर तुम्ही लॉसेसचं एक लिमिट लावू शकता डेली, तिथनं तुम्हाला एक अलर्ट येईल SOSचा. किल स्विच तुम्ही करू शकता. जर तुम्हाला वाटतं आज तुमचं प्रॉफिट झाला आहे किंवा ट्रेडिंगची लिमिट संपली तुमची, तिथनं जाऊन किल स्विच करून ठेवाल तर तुमचं किल स्विच ॲक्टिवेट होईल, म्हणजे जेणेकरून तुम्ही आज करता ट्रेडिंग तेवढी बंद कराल. तुम्हाला इथे बाकीचे सगळे खूप सारे ऑप्शन्स आहेत, जसं तुम्ही ट्रेडिंग सेगमेंट्स तुमचे मॅनेज करू शकता. स्टिकी विंडोज स्कॅल्परसाठी आहे, ती आपण जेव्हा बघूया ती तुम्हाला इथनं ऑन करता येईल. चार्ट्स कुठले यूज करायचे तुम्हाला, ट्रेडिंग व्यू की चार्ट IQ, तेही तुम्हाला इथे देता येईल. इन्स्टंट बाय, ह्या ऑर्डर्स, हे नोटिफिकेशन, हे सगळे तुम्हाला ट्रेडर कंट्रोलमध्ये दिसतील. परत होम पेजवर येऊया. स्टॉक ऑप्शन्स नंतर म्युच्युअल फंड्स हा टॅब मोबाईल ॲपमध्ये आहे. आपण जेव्हा वेब ॲप पण बघणार आहोत त्याच्यात म्युच्युअल फंड्स नाही दिसणार. म्युच्युअल फंड्स तुम्हाला सगळे मोबाईल ॲपमध्येच येईल. म्युच्युअल फंड्समध्ये इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं तुम्ही इथे सर्च फॉर म्युच्युअल फंड टू इन्व्हेस्ट, तुम्हाला डायरेक्ट एखादी AMCचं नाव माहिती असेल, तुम्ही वरनं सर्च करू शकता. हे सगळे टॉप AMCs इथे ऑटोमॅटिक आहेत. किंवा खाली येऊ शकता, तुमचा पोर्टफोलिओ काय तोही इथे तुम्हाला दिसेल. ट्रेंडिंग म्युच्युअल फंड्स कुठले आहेत ते तुम्हाला दिसतात, त्याचं रेटिंग दिसतं आहे, 3 वर्षाचे रिटर्न्स दिसत आहेत. हे वरती ट्रेंडिंग सगळे म्युच्युअल फंड्स आहेत. तुम्हाला जर हाय रिटर्नवाले म्युच्युअल फंड सॉर्ट करायचे, ते तुम्ही हाय रिटर्नवर क्लिक कराल तर सॉर्ट होतील. हाय रिटर्न्समध्ये तुमच्याकडे इकडे मल्टिपल टॅब्स आहेत. पहिला टॅब हा इक्विटी किंवा टॅक्स सेवर किंवा हायब्रिड किंवा डेट, हे काय हवं तुम्हाला ते इथनं सिलेक्ट करता येईल. आता तुम्हाला लार्ज कॅप हवा इक्विटीत की फ्लेक्सी हवा की मिड कॅप हवा, त्याप्रमाणे खाली तुमचे म्युच्युअल फंड चेंज होतील. जेव्हाही फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडवर जाल, त्यावर क्लिक करून परत तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन भेटेल की जसा आता हा निप्पॉनचा म्युच्युअल फंड आहे, याचं ओव्हरव्ह्यू म्हणजे 5 वर्षाची याची ग्रोथ किती दिसते आहे, त्याची आजची व्हॅल्यू किती आहे, NAV आहे 105 रुपये, त्यांनी किती रिटर्न्स दिलेत, CAGR त्याचा काय राहिला आहे, त्याचं रेटिंग कसं आहे ह्या वेबसाईट्सकडनं तोही दिला आहे. खाली तुम्ही फंडचा परफॉर्मन्स बघू शकता की सेव्हिंग अकाउंट्स, FD, रेग्युलर म्युच्युअल फंड, यात तुमचे पैसे समजा इन्व्हेस्ट केले असते तर कसे वाढले असते, या फंडमध्ये त्याचा फायदा किती झाला असता. रिटर्नचं कॅल्क्युलेटर पण इथं आहे. समजा तुम्ही याच्यात 100 रुपयाची SIP केली 3 वर्षाकरता, तर त्याची करंट व्हॅल्यू किती झाली असती ती इन्व्हेस्टमेंट करून. तुम्ही यावर क्लिक करून तुमची SIPची व्हॅल्यू आणि तुमचं इन्व्हेस्टमेंटचा टाईम होरायझन तोही चेंज केला तर या व्हॅल्यू चेंज होतील. लमसममध्ये केलं क्लिक तर लमसमची व्हॅल्यू तुम्हाला कळेल. तसं स्कीमचं पूर्ण एक स्नॅपशॉट, त्याच्यामध्ये SIPची मिनिमम अमाऊंट, जसा हा फंड 100 रुपयापासून करू शकतो. मिनिमम लमसम कितीपासून करू शकतो तर 100. त्याचा AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट किती आहे तर ही 48,870 करोडची म्युच्युअल फंड AMC कंपनी आहे. स्कीम कशी, याची ओपन एंडेड स्कीम आहे, ह्याच्यात एक्सपेन्स रेशो किती, ग्रोथ प्लॅन किती, हे सगळ्या गोष्टी इथं आहे. तुम्ही मोरवर क्लिक कराल तर तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन भेटेल याबद्दलची. खाली याल तर तुम्हाला दिसेल की याच्यातले फंड मॅनेजर्स कोण कोण आहेत, ते फंड मॅनेजर्सचे नावं आहेत. त्यांच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तो फंड मॅनेजर कुठले कुठले फंड मॅनेज करतो आहे तेही सगळे दिसतील. तुम्हाला त्यांच्या थ्रू इन्व्हेस्टमेंट तशी करायची असेल तर AMCची इन्फॉर्मेशन टोटल येते की निपॉनकडे टोटल किती स्कीम आहेत आणि टोटल किती पैसे मॅनेज करतात. इथे रिस्क मीटर येतं की ही जर इन्व्हेस्टमेंट तुम्हाला या फंडमध्ये करायची असेल त्याची रिस्क किती आहे, तर हा व्हेरी हाय आहे. तुम्हाला हे इन्व्हेस्टमेंट करायची असेल तिथे इन्व्हेस्ट नावावर क्लिक कराल तर तुमच्याकडे 2 ऑप्शन येतात. SIP, जर तुम्हाला SIP चालू करायची किंवा वन टाईम इन्व्हेस्टमेंट असेल तर वन टाईम करा. SIP समजा इथे मी अमाऊंट टाकली, एक डेट मी सिलेक्ट करतो की ही SIP मला कशी करायची, दर दिवसाला करायची आहे, वीकली करायची की मंथली. शक्यतो आपण मंथली SIP करतो आहे, तिथे मंथली बाय डिफॉल्ट क्लिक आहे. तुम्हाला डेली SIP करायची ते तर डेलीवर क्लिक करायला लागेल. नेक्स्ट SIPची तो तुम्हाला डेटही सांगतो की तुम्ही जी तारीख सिलेक्ट केली ती काय. इन्व्हेस्ट ॲज SIPवर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला फक्त कन्फर्म इन्व्हेस्टमेंटची रिक्वेस्ट येईल, त्यात तुम्हाला तुमचा OTP टाकायला लागेल. तसंच तुम्ही जर आता इथे स्कीम्समध्ये बघाल तर इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड्समध्ये तुम्हाला हाय रिटर्नवालं दिसतं आहे, इंडेक्स फंड दिसतात आहे, टॉप रेटेड स्कीम दिसत आहे, लिक्विड फंड दिसतं आहे, इन्व्हेस्ट इन विथ 500 रुपीज तेही दिसतं, म्हणजे SIP 500 रुपयापासून करता येऊ शकते. लार्ज कॅप फंड्स आहे आणि आउट परफॉर्मिंग म्युच्युअल फंड्स यावर क्लिक केलं तर तेही दिसेल. तुम्हाला जर कॅटेगरी वाईज इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तेही खाली आहे. तुम्हाला इक्विटीत करायचं तर इक्विटी, हायब्रिड, हे ऑप्शन्स प्रत्येक वरच्या टॅबमधनंही होते आणि परत सेपरेटही दिले आहे. तुम्हाला जसं हवं तसं इथे सगळे डिटेल्स अवेलेबल आहे. तुम्हाला AMC सर्च करून इन्व्हेस्टमेंट करायची तर तीही अवेलेबल आहे. इथे टॉप AMCचा टॅब आहे. तुम्हाला SBIच्या AMC थ्रू जायचं, SBIवर क्लिक करा, इथे सगळे SBIचे फंड्स येतील. त्यातही परत तुमच्याकडे इक्विटी, टॅक्स सेवर, हायब्रिड, डेट हे सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर तसंही तुम्ही करू शकतात. तुम्ही खाली बघाल तर आता NFO म्हणजे नवीन येणारे म्युच्युअल फंड्स ते जे ओपन होतात ते कुठले आहेत, त्यावर व्ह्यू ऑलवर क्लिक केलं
तर तुम्हाला त्याचे डेट्स आणि त्या फंडचे सगळे डिटेल्स इथे बघायला मिळतील. खाली तुम्ही जर SIP स्टार्ट करणार असाल तर ते तुम्हाला इथनं करता येईल. तुमच्या ज्या SIP आहेत त्या दिसतील. तुमच्या काय ऑर्डर, स्टेटमेंट्स, एक्सटर्नल पोर्टफोलिओ तोही इथं लिंक करता येईल. ह्या सगळ्या गोष्टी या टॅबमध्ये म्युच्युअल फंडच्या आहेत. म्युच्युअल फंड्स नंतर पुढच्या टॅबमध्ये येऊया. त्याचं नाव आहे रेंटिंग स्टॉक्स. स्टॉक रेंटिंग हे इथे धनवरती चालू झाल्या नावाने. तुम्ही स्टॉक रेंटिंगचा एक डिटेल व्हिडिओ येईल, तोही तुम्ही बघू शकता. यात तुमच्याकडे असणारा स्टॉक तुम्ही रेंटवर देऊ शकता, म्हणजे त्यावर तुम्हाला थोडे पैसे मिळू शकतात. ते तुम्ही इथनं करू शकतात. तुम्ही इथे आलात तर तुम्हाला कळेल की तुमचं आत्तापर्यंतचं रेंटल इन्कम किती आहे, तुम्ही किती कंपनीज रेंटवर दिल्यात. इथे खाली एका टॅबमध्ये दिसतं की तुम्ही स्टॉक रेंटवर द्या आणि अप टू 18% येऊ शकतील आपल्याला, किंवा आपण स्टॉक्स बॉरो करू शकतो आर्बिट्रासाठी. आता रेंट नाव म्हणजे अशोक लेलँड समजा इथे नाव आहे, तर 47,800 खाली एक छोटी क्वांटिटी दिसते. ही क्वांटिटी रेंटवर देऊ शकतो इतकी जर तुमच्याकडे असेल किंवा याच्यापेक्षा कमी असेल तर ती जाईल. त्यावर तुम्हाला किती मिळणार आहे? 1.01 म्हणजे एवढे रुपये तुम्हाला पर युनिट इथे मिळतील. साधारण तुमचा 3.80 पर ॲनम एवढा त्यावर रिटर्न जनरेट होईल. खाली रेल विकास आहे. अशी सगळ्या स्टॉकची लिस्ट आहे. खाली ट्रेंडिंग स्टॉक्स पण आहेत ज्याच्यावरती रेंटल आणि बॉरोईंग अवेलेबल आहे. टॉप अर्निंग स्टॉक्स पण दिलेत. तुमचे गेले 7 दिवसात कुठल्या स्टॉकने किती रिटर्न दिलं आहे रेंटलवर तेही दिसतं. 15 दिवसात किती मिळालं, 30 दिवसात किती मिळालं, ह्याही सगळ्या डिटेल्स याच्यावर अवेलेबल आहे. तुम्ही हवं तेवढं याला एक्सप्लोअर करून चेक करू शकता. तुमच्याकडे जो स्टॉक असेल तो तुम्ही येथे सर्च करू शकता, जेणेकरून सर्च टॅबमधनं तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमधला स्टॉक दिसून जाईल की त्यात रेंटिंग होऊ शकते का. रेंट नंतर पुढचा टॅब आहे ETF. एक्सचेंज ETFवरती जेव्हा आपण क्लिक करू तर मला इथे माझा ETFचा पोर्टफोलिओ दिसेल. एक्सचेंज ट्रेडेड फंडचा पोर्टफोलिओ मला इथे दिसेल. परत जर मला ETFमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, म्युच्युअल फंड सारखाच हा टॅब सोपा आहे आपल्याला कळायला. निफ्टी 50चा ETF हवा, बँक निफ्टीचा हवा, सेन्सेक्सचा हवा, हे सगळं इथनं कळेल. मी व्ह्यू ऑलवर केलं तर मला इथे सगळे ETF दिसायला लागतील. निफ्टी 50चे, निफ्टी 150च्या, निफ्टी 100च्या आहे, अशी मला ETFs इथे दिसतील. तुम्ही जर बाहेर आलात तर पॉप्युलर कॅटेगरीज फॉर ETF इथनंही तुम्हाला दिसेल की लिक्विड ETF हवा की सेक्टोरियल हवा, थीमॅटिक हवा की डेट हवा, या सगळ्या कॅटेगरीज इथनं एक्सप्लोअर करता येतील. समजा मला लिक्विड ETF हवा आहे. लिक्विड ETFमध्ये इथे समजा हा पहिला ETF मला दिसतो आहे, दुसरा दिसतो आहे, ब्रॉड इंडेक्स वाईज दिसतं आहे की हा क्वांटमचा दिसतं, हा ICICIचा दिसतं. मी यावर क्लिक केलं एखाद्या ETFवर. ETFवर जेव्हा मी येईल परत मला स्टॉकसारखी याची सगळी इन्फॉर्मेशन दिसते. हिचं मागच्या 1 महिन्याचं रिटर्न काय, 6 महिन्याचं काय, 1 वर्षाचं काय, खाली इन्फॉर्मेशन आहे. त्याचं बाय सेल डिटेल्स काय चालू आहे, आजचं मार्केट काय होतं, त्याचं ओपन हाय लो क्लोज दिसतं आहे. हिस्टॉरिकल परफॉर्मन्स ETFचं दिसतं की 1 वर्षाचा किती हाय राहिला आहे, 3 वर्षाचा किती राहिला आहे. खाली या ग्राफवरनं मला दिसतं तो ETF कुठे चालू आहे, त्याच्या हायच्या जवळ आहे की लोच्या जवळ आहे. खाली इन्व्हेस्टमेंट रिटर्न्सही मला दिसत आहे. या व्यतिरिक्त मी ॲनालिसिस टॅबमध्ये जाऊन या ETFला कम्पेअर करू शकतो बाकी पियर्स बरोबर, की ETFचं मार्केट कॅप किती आहे, त्याचा एक्सपेन्स रेशो किती, म्हणजे हा ETF किती AUM मॅनेज करतो आहे, त्याच्याकडे किती ॲसेट्स आहे. परत मी इथे नोट्सही ॲड करू शकतो रिअल टाईम. त्यानंतर मी मार्जिन्सवर जाईल. हा ETF मला मार्जिनवर घेता येईल का इंट्राडेसाठी. परत सेम जसं आपण स्टॉक्समध्ये बघत होतो तसं इथेही आहे. मला इथे 5x मार्जिन 294 रुपयाच्या ETFसाठी 59 रुपीज मार्जिन लागतं. MTFवर घेईल तर सेम, आणि मला जर प्लेज करायचा असेल हा ETF तर मला 294वर 277 रुपये मिळू शकतात ॲज मार्जिन. इथे तुमच्याकडे ETF फॉर ट्रेडर्स म्हणजे त्याच्यावर जे ट्रेडर्स आहे ज्यांना फंड्स त्यांचे कुठल्या तरी ETFमध्ये ब्लॉक करून ठेवायचे असतात आणि त्यावर मार्जिनवरती ते मे बी ऑप्शन सेलिंग किंवा मार्जिनवर ट्रेडिंग करतात, त्यांच्याकरता इथे मार्जिन वाईज दिलेलं आहे ETFचं की कुठल्या ETFवर मॅक्झिमम मार्जिन आहे. इथला पहिला निपॉन निफ्टी 50 ETF आहे. तुम्हाला जर या बॉक्समध्ये दिसेल 94% मार्जिन, म्हणजे यावर तुम्ही जर 100 रुपये इन्व्हेस्ट केले तर 94 रुपीज तुम्हाला मार्जिन भेटले. तर तुम्ही त्या प्रकारे पण इथे सॉल्ट करून इन्व्हेस्टमेंट्स करू शकता तुमच्या ETFमध्ये. ETF नंतर पुढे याल तर कमॉडिटीज टॅब आहे. जर तुम्ही कमॉडिटी ट्रेडर असाल तर तुम्हाला इथे एक्सपायरीप्रमाणे परत जसं आपण निफ्टी आणि स्टॉक ऑप्शन एक्सपायरी बघत होतो तसा टॅब अवेलेबल आहे. क्रूड ऑईल डिसेंबर फ्युचर जो 12 दिवसात एक्सपायर होणार आहे, त्याची ऑप्शन चेन, फ्लॅश ट्रेड आणि स्कॅल्पर हे सगळे त्याच प्रकारे आहेत जसे आपण निफ्टी स्टॉक ऑप्शन्सचे बघितले. इथेही ऑप्शन चेनमध्ये तुम्हाला सगळे सेम बटन, सगळ्या गोष्टी तशाच अवेलेबल आहे. तुम्ही सगळ्या डिटेल तसेच बघू शकता. इथली त्याची व्हॅल्यू, त्याची डिटेल्स, कमोडिटी फ्युचर्समध्ये कुठले कमोडिटी फ्युचर्स सध्या खूप ॲक्टिव्हली ट्रेड होतात आहे. जर तुम्हाला चार्टवरनं स्कॅल्पिंग करायचं तर या ऑप्शनवरनं तुम्ही हे कमोडिटीज ओपन करून यांच्या चार्टवरती स्कॅल्पिंग करू शकता. चार्टवरती परत तुम्हाला बाय कॉल, बाय पुट बटन दिसतील जे आपण स्कॅल्पर मोडमध्ये बघितले होते निफ्टी ऑप्शन्समध्ये पण. खाली फ्लॅश ट्रेड सिमिलर आपण जसं यापूर्वी बघितले तेही अवेलेबल आहे. टॉप ट्रेडेड ऑप्शन्स
हेही आपल्या मागच्या प्रमाणे इथे जे टॉप ट्रेडेड ऑप्शन्स आहे, परत खाली बघाल तर क्रूडचे टॉप ट्रेडेड, क्रूड मिनीचे आहेत, नॅचरल गॅसचे आहेत, नॅचरल गॅस मिनीचे आहेत, हे सगळे मला टॉप ट्रेडेड ऑप्शन्स दिसतात. मला कमोडिटी वाईज असेल सर तर मी खाली कमोडिटी वाईज वेगळा टॅब अवेलेबल आहे. क्रूड ऑइलचा आहे, नॅचरल गॅसचा आहे, सिल्वर मिनी आहे, गोल्ड आहे, सिल्वर गोल्ड हे सगळे खाली परत सेपरेटली आहे. तुम्हाला वरती सर्च बारही आहे, तुम्ही सर्च करूनही शोधू शकता की तुम्हाला कुठली कमोडिटी किंवा स्टॉक FNO शोधायचा आहे. कमोडिटीज नंतर झालं तर फ्युचर्स आहे. फ्युचर्स म्हणजे काय, इंडेक्स फ्युचर्स, स्टॉक फ्युचर्स. आत्तापर्यंत आपण ऑप्शन्सही बघितले. इथे कुठले फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स डिसेंबर एक्सपायरीमध्ये टॉप ट्रेडेड आहे ते तुम्हाला इथे वरती दिसतं आहे. व्ह्यू ऑलवर क्लिक केलं तर तुम्हाला इथे त्यांचे टॉप ट्रेडेड इंडेक्स ऑप्शन्स दिसतात. आता इंडेक्सवरनं काढले तर स्टॉकवर क्लिक केलं तर तुम्हाला स्टॉकचे दिसतील. डिसेंबर एक्सपायरीची जानेवारी केली तर जॅन एक्सपायरीचे दिसतील. मूवर्सवर क्लिक केलं तर आता मूवर्स आपण मग ऑप्शनचे बघितले तसे आता इथे फ्युचर्सचे दिसतात की OI गेनर कुठल्या स्टॉकमध्ये OI वाढला आहे हे सगळं इथं दिसतं आहे. OI लुजर्स म्हणजे कुठल्या स्टॉकमधला ओपन इंटरेस्ट फ्युचर्समध्ये पडला आहे तो इथं दिसतो आहे. प्राईस गेनर्समध्ये प्राईस कोणाची वाढली आहे ते दिसतं आहे. प्राईस लुजर्समध्ये हे दिसतं आहे. ओपन इज इक्वल टू हाय म्हणजे परत मला इथे ऑप्शन्स आहे आणि फ्युचर्स आहे हे सगळे याच्यात दिसतील. बघा परत तुम्ही खाली जर आलात तर इकडे परत तुम्हाला OI गेनर, OI लुजर्स जे आपण त्या टॅबमध्ये चेक केले ते इथनं पण तुम्हाला जाता येईल. हे सगळं इथनं चेक करता येईल. परत ॲक्टिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स खाली पण तुम्हाला दिसतात आहे. हे सगळ्या गोष्टी बेसिक आपल्या होम पेजवर आहेत. तुम्हाला जर IPOमध्ये इन्व्हेस्टमेंट्स करायचं असेल तर तुम्हाला इथे खाली IPO मोर ऑन मार्केटच्या खाली बघा IPO पहिला टॅब आहे. तिथे जाल तर तुम्हाला कुठला IPO आता ओपन आहे, ओपन नाव, यावरती हे सगळे IPOची लिस्ट दिसते की जे IPOज आत्ता ओपन आहेत. पुढचे अपकमिंगवर क्लिक कराल तर पुढचे IPOज कोण किती येतात तेही दिसतील. कुठले IPO लिस्ट झालेत यापूर्वी तेही दिसतील. मी जर पूर्वी कोणावर बिड केलं असेल तर ती इन्फॉर्मेशन इथे दिसेल. IPOज नंतर तुम्ही सगळे इंडेक्स इथनं घेऊ शकता. न्यूज टॅबवर जाल तर तुम्हाला न्यूज दिसेल, स्टॉक मार्केट रिलेटेड सगळी. आपण पर्टिक्युलर स्टॉकमध्येही जाऊन त्याची न्यूज बघितली ती. बाहेर क्लिक कराल तर सगळ्या न्यूज इथे दिसतात. इथे स्टॉक स्पेसिफिक नाही आहे. वरतून सर्च ऑप्शनमधनं तुम्ही जर तुमच्या स्टॉकबद्दल माहिती हवी असेल न्यूज तर तीही शोधू शकता. खाली परत सगळे क्विक एक्सेससाठी स्कॅल्पर मोड, चार्ट्स, फ्लॅश ट्रेड आणि प्राईस अलर्ट्स म्हणजे तुम्ही 250 प्राईस अलर्ट्स लावू शकता. तुम्हाला कशावरती अलर्ट लावायचा आहे, कुठला स्टॉक काय लेवलच्या वर गेला इथे सर्च करून लावताय. जसं हा स्टॉक सिलेक्ट केला 813 चालू आहे आणि मला 820वरती अलर्ट हवा आहे तर मी 820 सिलेक्ट करेल, नोट ॲड करेल, डन आणि सेट प्राईस अलर्ट. हा प्राईस अलर्ट लागला आहे. जेव्हा अलर्ट लागला जाईल आणि जेव्हा ती लेवल ब्रेक होईल मला नोटिफिकेशन येऊन जाईल. या सगळ्यांव्यतिरिक्त आता पुढच्या टॅबवर जाऊयात तर इथे वॉचलिस्ट आहे. मी वॉचलिस्टमध्ये या सगळ्या माझ्या फर्स्ट वॉचलिस्टमध्ये जर मला काही वॉचलिस्ट ॲड करायची तर मी ऑप्शन चेनमधनं काही ॲड करू शकतो. काही स्क्रिप्ट डायरेक्ट ॲड करायची ते ॲड करू शकतो. समजा हा ॲड करायचा, मी श्रीराम फायनान्सवर क्लिक केलं तर इथे एक टॅब आहे तो ॲड झाला वॉचलिस्टमध्ये. इथे वॉचलिस्टमध्ये आला. वॉचलिस्टमध्ये तुम्हाला दिसेल तिथे ऑरेंज कलर आहे. इथे टॅब्स आहे सगळे. मला कुठले टॅब्स हवे तर हे ब्लू आहे, काही ऑरेंज आहे, एक काही सेक्टर वाईज इथे कलर कोडिंग केलेलं आहे. तुम्हाला हवे त्या टॅबवर जा. तो जो कलर दिला त्या टॅबमध्ये ते स्टॉक्स तुम्हाला तसे चेक करता येतील. हे वॉचलिस्टमध्ये तुमच्याकडे न्यूज, काही कॉर्पोरेट अनाऊन्समेंट्स त्या असतील तर त्या, ट्रेंडिंग स्टॉक्स ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला स्टॉक कुठल्या न्यूजमध्ये आहेत ते दिसेल. मोस्ट ट्रेडेड स्टॉकची लिस्ट दिसेल. MTFमध्ये कुठले स्टॉक सगळ्यात जास्त घेतले गेले ते दिसेल. डिलिव्हरी पोर्टफोलिओमध्ये कुठली जास्त घेतली गेली तेही दिसेल. मोस्ट सर्च स्टॉक तेही दिसतील. प्लेजिंग कुठल्या स्टॉक्समध्ये जास्त झाली तेही दिसेल. मूवर्समध्ये गेले तर आजचे टॉप गेनर, टॉप लुजर्स हे आपण मागा बघितलं. इंडायसेसमध्ये गेले तर तुम्हाला ग्लोबल इंडायसेसची इथे माहिती भेटते. इथे तुम्ही ग्लोबल बघाल तर युरोपियन FTSE, DAX, CAC हे दिसतं. अमेरिकन मार्केटचं US Tech 100 दिसतं, US 30 दिसतं, S&P दिसतं. एशियन मार्केट्समध्ये हँगसँग आहे आणि काय आहे हे सगळे तुम्ही इथे बघू शकता. रिसेंटमध्ये तुम्ही रिसेंटली काही सर्च केलं असेल तर ते तुम्हाला रिसेंट टॅबमध्ये दिसेल. पोर्टफोलिओवर क्लिक कराल तर तुम्हाला इथे तुमचा पूर्ण पोर्टफोलिओ दिसेल. तुमचे स्टॉक्स किती आहे, धनमध्ये म्युच्युअल फंड्स किती, ETF किती आहे, पोझिशन काय असेल आजची ती, कॅश, तुमची डीमॅट अनलिस्टेड होल्डिंग काय आली असेल तर ती पण तुम्हाला इथे क्लब करता येईल. ह्या सगळ्या गोष्टी ह्या इथे दिसेल. ऑर्डर्स टॅबवर जाल तर तुमचे आत्ताच्या आजच्या काय ऑर्डर्स असतील तर त्या इथे दिसतील. त्या सगळ्या इन्फॉर्मेशन जसं पोझिशनमध्ये ऑर्डर्स, सुपर ऑर्डर्स, फ्लॅश, वरती बास्केट हे सगळे तुम्हाला इथे दिसणार आहे. SIP जर काही क्रिएट केले असेल तर त्या इथे दिसतील आणि जुने काही ट्रेड्स बघायचे असेल तर ते इथे दिसतील. राईट टॅबवर जर क्लिक कराल तो मनी टॅब आहे तो तुम्हाला वरनं पण दिसेल. इथे जर तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करता अवेलेबल आहे ते फंड्स काय ॲड करायचे असतील तर ते तुम्हाला इथनं टॉपअप करता येतील. काही सेट तिथे फिगर्स आहेत त्या किंवा तुम्ही त्याला एडिट करून तुमची फिगर टाकू शकता. तुमची आत्ताची रिअल टाईम मार्जिन अवेलेबल किती आहे
जर तुम्हाला काही डिटेल मार्जिन समरी बघायची तर ती इथनं दिसेल. ऑल ट्रान्झॅक्शन म्हणजे तुमच्या आजपर्यंतच्या ट्रान्झॅक्शन दिसतील. विड्रॉल टू बँक म्हणजे जर तुम्ही काही विड्रॉल केले असेल ते तुम्हाला या टॅबमध्ये दिसेल. ऑटो पे, तुम्हाला वीकली किंवा मंथली काही पेमेंट करायचं असेल, ॲड करायचं असेल ते तुम्हाला इथनं करता येईल. खाली लेजर स्टेटमेंट आहे. लेजर स्टेटमेंटमधनं तुम्हाला तुमचं लेजर डाउनलोड करता येईल. वरती रेफर टॅबवर जाल तर तुम्हाला हा स्कॅनर भेटेल. तुम्ही रेफर नाव, तुम्ही धन ॲप तुमच्या मित्रांनाही रेकमेंड करू शकता. म्हणजे तुम्हाला जो एक्सपिरियन्स भेटतो आहे चांगला तो त्यांनाही भेटेल. ते तुम्ही त्यांना रेफरल करून तुम्हाला त्याचं काही जो एक छोटं रेफरल हे भेटत असेल अर्निंग ते तुम्हाला इथे दिसेल. मग ट्रेडर्स डायरीवर याल तर तुम्हाला इथे तुमचं ट्रेडर्स डायरी डिटेल्स दिसेल. डिव्हिडंड्समध्ये याल तर तुम्ही जर जे इन्व्हेस्टमेंट केली असेल ती डिव्हिडंड्समधून दिसेल. बँकमध्ये तुम्ही कुठली बँक लिंक केली आहे ते सगळं तुम्हाला दिसणार आहे, जे आपण अकाउंट ओपनिंगच्याच केलं होतं. ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला धन ॲपबद्दल दिली आहे. तरीही काही तुम्हाला धन ॲपबद्दल काही डाऊट असेल, तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि आम्हाला विचारा की नक्की तुम्हाला काय त्रास होतो यूज करताना, तुम्हाला काय आवडतं यूज करताना. आणि हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर अजून तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा, म्हणजे त्यांनाही डिटेलमध्ये माहिती भेटेल की ॲप कसा यूज करायचा. बाकी नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.